नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस भरती 2026 साठी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी अतिसंभाव्य चालू घडामोडींचा आज आपण 8वा भाग पाहणार आहे. यामध्ये पोलीस भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडींचा समावेश असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, भारत सरकारच्या नवीन लेखानियंत्रक म्हणजे CGA कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? मित्रांनो, CGA म्हणजे कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स म्हणून TCA कल्याणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय बी. आता मित्रांनो, CGA हे पद आहे ते कोणाच्या अंडर काम करतं? तर भारताच्या महालेखापरीक्षक म्हणजेच कॅगच्या अंडर काम करतं. प्रश्न क्रमांक 2, लेखानियंत्रक म्हणजे CGA यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर भारताच्या राष्ट्रपतींद्वारे केली जाते. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 3, महिला क्रिकेटमधील चाहत्यांचा अनुभव वाढवण्यासाठी ICCने कोणत्या जगप्रसिद्ध टेक कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे? मित्रांनो, चाहत्यांचा महिला क्रिकेटबाबत असलेला अनुभव वाढवण्यासाठी ICCनं गुगल या कंपनीसोबत एक करार केलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी, गुगल. प्रश्न क्रमांक 4, बॅडमिंटन विश्वचषक 2026 चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? मित्रांनो, ऑगस्ट 2026 मध्ये बॅडमिंटन विश्वचषक म्हणजे BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे ती भारत या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी, भारत. कधी होणार आहे? तर ऑगस्ट 2026 ला. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र सरकारने संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात किती रुपयांची वाढ केलेली आहे? या ठिकाणी पाहायचंय, महाराष्ट्र सरकारनं संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये 1000 रुपयांची वाढ केलेली आहे. म्हणजे मित्रांनो, आधी किती होते? 1500 रुपये मिळत होते. आता किती मिळतील? 2500 रुपये मिळतात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? वाढ कितीची आहे? 1000 रुपयांची. म्हणजे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 6, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून कोणती नवीन रेल्वेगाडी सुरू होणार आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर मित्रांनो, याचं औचित्य साधून बीड पासून अहिल्यानगरपर्यंत एक रेल्वेगाडी सुरू करण्यात आलेली होती. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी, बीड ते अहिल्यानगर. प्रश्न क्रमांक 7, 2026 साली साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह कोणी साकारले आहे? या ठिकाणी पाहायचं, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा जिल्ह्यामध्ये पार पडेल. आणि मित्रांनो, याचे अध्यक्ष कोण आहेत? विश्वास पाटील. त्यासोबतच याचं जे बोधचिन्ह आहे ते द फडणीस यांनी डिझाईन केलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. तर मित्रांनो, सध्या यांचं वय किती आहे? 100+ आहे आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी हे डिझाईन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या पहिल्या पूर्णपणे नवीकरणीय ऊर्जेवर चालणाऱ्या JN पोर्ट PSA मुंबई टर्मिनलचे उद्घाटन ऑनलाईन कोणी केले? या ठिकाणी पाहायचं आहे, JN पोर्ट PSA मुंबई टर्मिनल्स याचं ऑनलाईन उद्घाटन आहे ते नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग यांनी केलं. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय सी, नरेंद्र मोदी आणि लॉरेन्स वॉंग. प्रश्न क्रमांक 9, चीनने दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त प्रदर्शित केलेल्या आणि पृथ्वीवरील कोणतेही लक्ष्य भेदणाऱ्या क्षेपणास्त्राचे नाव काय? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, चीननं दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त एक नवीन क्षेपणास्त्र लॉन्च केलं जे पृथ्वीवरील कोणतंही लक्ष्य भेदू शकतं. त्याचं नाव काय आहे? तर DF-5C. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. याची क्षमता किती मानली जाते? तर 20,000 किलोमीटर इतकी मानली जाते. प्रश्न क्रमांक 10, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात म्हणजे कसोटी, वनडे आणि T20 शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण बनलेली आहे? मित्रांनो, कसोटी, वनडे आणि T20 प्रत्येक फॉर्मॅटमध्ये शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण आहे? स्मृती मानधना. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला माहिती समजते तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच खाली पहा, आपण काय दिलेलं आहे? 60 रुपयांमध्ये 30 पोलीस भरती सराव पेपर. जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर तुमचा सराव चांगल्या प्रकारे होणं आणि तुम्हाला पेपर सोडवण्याची सवय लागणं देखील आवश्यक आहे. आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला काय करायचं आहे? जास्तीत जास्त सराव करायचा आहे आणि जास्तीत जास्त पेपर वेळ लावून सोडवायचे आहेत, जेणेकरून परीक्षेला टाइम मॅनेजमेंट करता येईल. आणि त्यासाठीच आपण काय करतोय? 60 रुपयांमध्ये 30 पेपर देतोय. सोबतच दररोज आपल्या टेलिग्राम चॅनलवर 300+ प्रश्न देखील सोडवण्यासाठी देतोय. आणि तसेच आता जे चालू घडामोडीचे प्रश्न आपण पाहतोय ते देखील चॅनलवर उपलब्ध असतील. आणि
12 मार्च आणि 13 मार्च या 2 दिवशी आपण काय केलेलं आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवर फक्त चालू घडामोडींचे 1000 प्रश्न देण्याचा संकल्प केलेला आहे. आणि मित्रांनो, काल होते 12 मार्च, आपण काल 450 चालू घडामोडींचे प्रश्न टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहेत. आणि आजच्या दिवशी आपण काय करणार आहोत, तर टेलिग्राम चॅनलवर जवळजवळ 700 प्रश्न देणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला चालू घडामोडींच्या प्रश्नांचा क्विज मार्फत सराव करायचा आहे तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, फक्त हा 60 रुपयांचा 30 पोलीस प्रश्नपत्रिका संच खरेदी करायला लागेल. तो खरेदी केल्यावर आपल्याला ऑटोमॅटिकली पेड टेलिग्राम चॅनलवर ॲड केलं जाईल. प्रश्न क्रमांक 11, स्वदेशी बनावटीची पहिली प्रोजेक्ट 17A स्टेल्थ फ्रिगेट असलेली INS निलगिरी कोणत्या नौदल कमांडमध्ये सामील झाली आहे? मित्रांनो, INS निलगिरीचं बांधकाम कुठे झालं? माझगाव डॉकमध्ये झालं. आणि मित्रांनो, ही दक्षिण नौदल कमांडमध्ये म्हणजे कोची या ठिकाणी कार्यरत झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, दक्षिण नौदल कमांड. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 12, तेजस या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानाची पहिली महिला पायलट बनण्याचा मान कोणाला मिळालेला आहे? मित्रांनो, तेजसची पहिली महिला पायलट कोण बनली? तर मोहना सिंग. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय बी, तेजसची पहिली महिला पायलट मोहना सिंग. पुढे पहा प्रश्न क्रमांक 13, राफेल हे फ्रान्सकडून घेतलेले अत्याधुनिक लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला पायलट कोण आहे? आता आपण काय पाहिलं, तेजस कोणी उडवलं? मोहना सिंग. तर त्याच प्रकारे मित्रांनो, राफेल कोणी उडवलं पहिल्यांदा? तर राफेल हे पहिल्यांदा शिवांगी सिंग यांनी उडवलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय ए, राफेल शिवांगी सिंग. तेजस विचारलं की मोहना सिंग. प्रश्न क्रमांक 14, सुखोई 30 MKI Su-30 MKI लढाऊ विमानाची पहिली महिला पायलट कोण ठरली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, सुखोई 30 ची पहिली महिला पायलट कोण बनली आहे? तर अवनी चतुर्वेदी. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय ए असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी सुखोई 30 म्हटलं की अवनी चतुर्वेदी, राफेल म्हटलं की शिवांगी सिंग आणि तेजस म्हटलं की मोहना सिंग. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 15, सुखोई लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? आता मित्रांनो, भारताला आतापर्यंत महिला राष्ट्रपती किती लाभल्या? 2. पहिल्या प्रतिभाताई पाटील, दुसऱ्या सध्याच्या द्रौपदी मुर्मू. आता मित्रांनो, सुखोईमधून उड्डाण भरणाऱ्या किंवा उडणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? तर प्रतिभाताई पाटील. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. आणि जर राफेलमधून विचारलं तर राफेलमधून उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. प्रश्न क्रमांक 16, द्वितीय विश्वयुद्धाच्या समाप्तीच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त शी जिनपिंग, व्लादिमीर पुतिन आणि किम जोंग उन हे जगातील 3 बडे नेते पहिल्यांदाच कोठे एकत्र आले होते? तर मित्रांनो, हे चीनमधील तियानानमेन स्क्वेअर या ठिकाणी एकत्र आलेले होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे, तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 93 59 68 91 00 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी
60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 17. किंग जॉर्जिओ या नावाने प्रसिद्ध असलेले आणि नुकतेच निधन झालेले जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जिओ अरमानी कोणत्या देशाचे होते? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, अरमानी पॅन्ट्स आता सध्या फेमस आहेत आणि मित्रांनो अरमानी पॅन्ट्सचा किंवा या फॅशनचा शोध कोणी लावलेला आहे? तर जॉर्जिओ अरमानी यांनी लावलेला आहे आणि हे कोणत्या देशाचे आहेत? तर इटलीचे आहेत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. प्रश्न 18. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 मध्ये भारताने पहिल्यांदाच कोणत्या प्रकारचे प्रतिनिधी पाठवलेले आहे? मित्रांनो, पहिल्यांदाच भारताने काय केलेलं आहे? सर्वच्या सर्व महिलांचंच प्रतिनिधी मंडळ पाठवलेलं आहे, म्हणजे काय असणार आहे? पर्याय बी, पूर्णपणे महिलांचे नेतृत्व असलेले प्रतिनिधी मंडळ भारतानं पाठवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 19. IPLच्या इतिहासात 3 हॅट्रिक घेणारा आणि नुकतेच निवृत्ती जाहीर करणारा एकमेव भारतीय गोलंदाज कोण आहे? मित्रांनो, IPLच्या इतिहासामध्ये 3 वेगवेगळ्या संघातून खेळून 3 वेगवेगळ्या मॅचमध्ये 3 हॅट्रिक करणारा एकमेव खेळाडू कोण आहे? तर अमित मिश्रा आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी, अमित मिश्रा. प्रश्न क्रमांक 20. मंडल आयोग कोणत्या वर्षी आणि कोणाच्या पंतप्रधान काळात स्थापन करण्यात आलेला होता? मित्रांनो, मंडल आयोग आहे तो 1979 साली मोरारजी देसाई यांच्या कालावधीमध्ये स्थापन करण्यात आलेला होता, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए, 1979 मोरारजी देसाई. तर मित्रांनो, या मंडल आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर बिंदेश्वरी प्रसाद मंडल, आणि त्यामुळे याला मंडल आयोग असं म्हटलं जातं. त्याचबरोबर पुढे VP सिंग यांनी काय केलं? मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केलेल्या होत्या. त्यावर देखील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21. मंडल आयोगाच्या 27% OBC आरक्षणाच्या शिफारशी कोणत्या पंतप्रधानांनी ऑगस्ट 1990 मध्ये देशात लागू केल्या? या ठिकाणी पाहायचं आहे, मंडल आयोगाची स्थापना 1979 साली मोरारजी देसाई पंतप्रधान असताना करण्यात आलेली होती आणि मित्रांनो पुढे जाऊन VP सिंग यांनी 1990 मध्ये OBC आरक्षणाच्या शिफारशी लागू केलेल्या होत्या, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी, VP सिंग. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, राज्य सरकारनं त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी त्रिभाषा समिती नेमलेली आहे. त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 23. ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि कल्याणासाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर त्या राज्याचं नाव आहे केरळ. केरळनं स्वतंत्रपणे ज्येष्ठ नागरिक आयोग म्हणजे सिनियर सिटीजन कमिशन सुरू केलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 24. नागरी उड्डाण महासंचालनालयाची अधिकृत मान्यता मिळालेले स्वदेशी अर्जुन ड्रोन कोणत्या कंपनीने विकसित केले आहे? मित्रांनो, अर्जुन ड्रोन हे प्राइमा एरोस्पेस जळगाव या खाजगी कंपनीनं विकसित केलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय सी, आणि याला मित्रांनो DGCA ची मान्यता देखील मिळालेली आहे. प्रश्न क्रमांक 25. टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचे भारतातील पहिले ग्राहक बनण्याचा मान कोणाला मिळालेला आहे? मित्रांनो, टेस्लाची पहिली इलेक्ट्रिक कार भारतामध्ये कोणी खरेदी केली? तर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 26. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून पुन्हा कोणते ऐतिहासिक नाव ठेवले आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा, अमेरिकेनं संरक्षण मंत्रालयाचं नाव बदलून काय केलं? युद्ध मंत्रालय असं केलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 27. अदानी पॉवर कंपनी कोणत्या शेजारील देशात वांगछू नदीवर 570 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे? या ठिकाणी पहा, वांगछू नदी कोणत्या देशातून वाहते? तर ही नदी वाहते भूतानमधून, आणि मित्रांनो भूतानमध्येच या नदीवर 570 मेगावॅट जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे. उभारणार कोण आहे? तर अदानी पॉवर कंपनी, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी, भूतान. प्रश्न 28. अँड्र्यू होलनेस हे सलग तिसऱ्यांदा कोणत्या कॅरिबियन देशाचे पंतप्रधान बनले आहेत? मित्रांनो, अँड्र्यू होलनेस हे सलग तिसऱ्यांदा जमैकाचे पंतप्रधान बनलेले आहेत, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय सी, जमैका. प्रश्न क्रमांक 29. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI ने
P2M निवडक व्यवहारांसाठी UPIची दैनिक मर्यादा 1 लाखावरून किती केलेली आहे? आता मित्रांनो UPIला म्हणजे गुगल पे, फोन पेला पेमेंटची मर्यादा किती होती? 1 लाख रुपये इतकी होती, परंतु हॉस्पिटल आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी ही मर्यादा वाढवून 10 लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 30. मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 31. भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते प्रकाशित झालेले ऑपरेशन सिंदूर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? मित्रांनो ऑपरेशन सिंदूर नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे लेफ्टनंट जनरल कंवलजीत सिंग ढिल्लो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. याचं अनावरण किंवा प्रकाशन कोणाच्या हस्ते झालं? तर उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते झालं. प्रश्न क्रमांक 32. भारतीय नौदलाची म्हणजे इंडियन नेव्हीची पहिली महिला पायलट कोण बनलेली आहे? मित्रांनो नेव्हीची पहिली महिला पायलट कोण बनली? तर लेफ्टनंट शिवांगी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. त्यासोबतच पाहायचं आहे या ठिकाणी फक्त महिला पायलट म्हटलेलं आहे, त्यामुळे उत्तर काय आहे? लेफ्टनंट शिवांगी. जर लढाऊ विमान चालवणारी म्हटलं तर त्यावर पुढे प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 33. भारतीय नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट बनण्याचा बहुमान कोणाला मिळालेला आहे? या ठिकाणी पहा भारतीय नौदलातील फक्त महिला पायलट विचारलं तर नाव काय? लेफ्टनंट शिवांगी. परंतु जर फायटर पायलट विचारलं तर नाव काय असणार आहे? आस्था पुनिया. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. प्रश्न क्रमांक 34. एअर डिफेन्स युनिटचे कमांडिंग करणारी पहिली महिला अधिकारी कोण बनलेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे एअर डिफेन्स युनिटचं कमांडिंग करणारी पहिली महिला अधिकारी आहे कर्नल अंशू जामवाल. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. प्रश्न क्रमांक 35. बिहार राज्यामध्ये विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? मित्रांनो महाराष्ट्रामध्ये किती आहेत विधानसभेच्या? 288. त्या प्रकारे बिहारमध्ये किती आहेत? 243. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 36. चामढोक नावाचा दुर्मिळ पक्षी तब्बल 3 वर्षांनी महाराष्ट्रातील कोणत्या खाडीत दिसला? तर या ठिकाणी पाहायचं आहे चामढोक नावाचा कर्कोच्यासारखा पक्षी डहाणूच्या चंद्रसागर खाडीमध्ये दिसलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी डहाणूची खाडी. प्रश्न क्रमांक 37. सागरमाथा मैत्री हा 5वा लष्करी युद्ध सराव नेपाळ आणि कोणत्या देशादरम्यान पार पडला? या ठिकाणी पाहायचं आहे सागरमाथा मैत्री हा 5वा लष्करी युद्ध सराव आहे तो नेपाळ आणि चीन यांच्या दरम्यान पार पडलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी नेपाळ आणि चीन. प्रश्न क्रमांक 39. बॅडमिंटन विश्वचषक 2026 ही भारतात होणारी या स्पर्धेची कितवी आवृत्ती असेल? या ठिकाणी आपण आधी काय पाहिलं? बॅडमिंटन विश्वचषक 2026 आहे तो ऑगस्ट 2026 मध्ये भारतामध्ये पार पडणार आहे आणि मित्रांनो यावर्षी याची 30वी आवृत्ती पार पडणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 40. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणारी भारतीय वायुसेनेची पहिली महिला पायलट कोण होती? या ठिकाणी पाहायचं आहे 2019च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणारी भारतीय वायुसेनेची पहिली महिला पायलट होती भावना कांत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. पुढे पहा प्रश्न क्रमांक 41. थायलंडच्या पंतप्रधान पदावरून नुकतेच न्यायालयाने कोणाला हटवले जे थायलंडचे सर्वात तरुण पंतप्रधान होते? या ठिकाणी पाहायचं आहे थायलंडचे सर्वात तरुण पंतप्रधान पेंतोंगटार्न शिनावात्रा यांना सर्वोच्च न्यायालयानं त्या पदावरून हटवलेलं आहे आणि मित्रांनो त्यानंतर त्यांच्या जागी अनुतिन चार्नुविराकुल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? तर हटवलं कोणाला? पेंतोंगटार्न शिनावात्रा. म्हणजे पर्याय सी. आता यावरचाच पुढचा प्रश्न पहा. अनुतिन चार्नुविराकुल हे नुकतेच कोणत्या देशाचे 32वे पंतप्रधान बनलेले आहेत? आता या ठिकाणी पाहायचं आहे थायलंडचे सर्वात तरुण पंतप्रधान पेंतोंगटार्न शिनावात्रा यांना पदावरून काढण्यात आलं आणि मित्रांनो त्यांच्यानंतर थायलंडचेच अनुतिन चार्नुविराकुल यांना थायलंडचे 32वे पंतप्रधान म्हणून निवडून देण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी थायलंड. हे किती आहे? थायलंडचे 32वे पंतप्रधान आहेत. प्रश्न क्रमांक 43. आफ्रिका खंडातील कोणत्या देशात नुकतेच साथीच्या रोगामुळे 112 जणांचा मृत्यू झाला आहे? आता या ठिकाणी पाहायचं मित्रांनो आफ्रिका खंडातील चाड या ठिकाणी कॉलरामुळे 112 जणांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी चाड. कोणता रोग? कॉलरा.
प्रश्न क्रमांक 44, ब्रिटनच्या नवीन गृहसचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, ब्रिटनच्या नवीन गृहसचिवपदी शबाना महमूद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 45, पापुआ न्यू गिनी या देशाच्या 50व्या स्वातंत्र्य दिनात सहभागी झालेली भारतीय युद्धनौका कोणती? मित्रांनो, पापुआ न्यू गिनीच्या 50व्या स्वातंत्र्य दिनामध्ये सहभागी होण्यासाठी INS कडमॅट गेलेली होती. INS कडमॅट किंवा INS कडमट, ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. प्रश्न क्रमांक 46, वर्षातील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा US ओपन 2025 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? मित्रांनो, 2025च्या US ओपन पुरुष एकेरीचं विजेतेपद आहे ते कार्लोस अल्कराज यानं जिंकलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी. लक्षात ठेवायचं आहे, कार्लोस अल्कराज. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 47, US ओपन 2025 मध्ये महिला एकेरीची विजेती कोण ठरली आहे? मित्रांनो, US ओपन मध्ये 2025 मध्ये महिला एकेरीची विजेती कोण आहे? तर त्यांचं नाव आहे अरिना सबालेंका, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. अरिना सबालेंका यांनी अमांडा अनिसिमोवा यांचा पराभव करून ही स्पर्धा जिंकलेली होती. प्रश्न क्रमांक 48, US ओपन 2025च्या महिला एकेरीची उपविजेती अमांडा अनिसिमोवा ही कोणत्या देशाची खेळाडू आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, US ओपन 2025ची महिला एकेरीची स्पर्धा कोणी जिंकली? अरिना सबालेंका हिनं जिंकली आणि उपविजेती कोण होती? अमांडा अनिसिमोवा. आणि मित्रांनो, 2025 मध्ये उपविजेती ठरणारी अमांडा अनिसिमोवा ही अमेरिकेची खेळाडू आहे. कोणत्या देशाची? अमेरिकेची, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी, अमेरिका. प्रश्न क्रमांक 49, भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यामध्ये धावली? मित्रांनो, भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन आहे ती हरियाणा राज्यातील सोनीपत ते जिंद या स्थानकादरम्यान धावलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी, हरियाणा राज्य. प्रश्न क्रमांक 50, हायड्रोजन ट्रेन यशस्वीरित्या सुरू करणारा भारत हा जगातील कितवा देश बनलेला आहे? तर भारत हा 5वा देश बनलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. क्रम कसा राहील यांचा? तर जर्मनी पहिल्या क्रमांकाला, फ्रान्स दुसऱ्या क्रमांकाला, स्वीडन तिसऱ्या क्रमांकाला, चीन चौथ्या क्रमांकाला आणि भारत 5व्या क्रमांकाला. अशा प्रकारे हायड्रोजन ट्रेन यशस्वी करणारा भारत हा जगातील 5व्या क्रमांकाचा देश बनलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर आजच्या प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तसेच तुमच्या ज्या कोणी मित्राचा पोलीस भरतीचा पेपर लवकरच होणार आहे त्यांच्यासोबत देखील आपला व्हिडिओ आणि आपले चॅनल शेअर करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.